ना रेंज बरी झाला भारी पिक्चर बी झाप झाप करून डाउनलोड जातात त्याच्यासाठीच येते मी माझं गर्लफ्रेंड काय काय ना काय मिळेल खरं देवा शप्प पण आला बघ आता मला जत्रा चालू झाली गावया जत्रे दुसरा गावला तर गावला काय रे असं काय कंटाळण्याच्या बघ इथल्या दिसतंय या झाला काय तुझा असं काय रे तुम्ही घबराव रे बाबा सकाळी एक तर इटा नाही दोन काय कोई गेलोय कोई आता काय पिशी खाली घेतला म्हणजे काय गेलं अरे सकाळी सम उठान गेलो त्या लाईनीक जाऊन रोवलो थुसर धान्य हाडू रेशन कार्ड वरात धान्य किती हाडून ना तर सांगतो का सकाळी सम उठलो आणि लाईनीक जाऊन रोवलो फालतू गेलो नको तुम्ही काय करतात करा मी जातो काय सांग पहिले काय अरे बाबा सकाळी संग उठलो आणि गेलो म्हटलं जाम बेगे बेगे आयडिया थांबा नंबर लागलो 2-3 तासांनी नंबर लागलो जाण त्याच्याकडे धान्यच ना धान्य नसताना अरे बाबा तसं नव्हते तुम्ही आणि काय तुमका सांगितलं होतं आपणच सांगता अरे आता ते करले ते थंब लाव आता काय काय ते अंगठी लावय आधार कार्ड ना अरे ते आधार कार्ड असा त्याचं नाव नसताना कुपानात घालून अरे बाबा तो सगळं आहार रे पण ते काय विचारलो तो म्हणता तुझो अंगठोच लागणार ना करता मरे बरोबर तंबाखू खातोय ना काय ना खायला काहीतरी काय मग काय सांग तू आधार कार्डचा प्रॉब्लेम झाला एक तर मी सकाळी निबराक राहणार माझी तकली उसाळली मका सांग काय आधार कार्डचा प्रॉब्लेम झाला अरे आधार कार्डाचा प्रॉब्लेम म्हणजे तो म्हणतो आधार कार्ड का काय अपडेट करू आधार कार्ड अपडेट करून ना अजून करू ना सांगितलं का उठलं सुटलं बट्टा घेऊन जातो का ह्या कोणाक माहिती अपडेट करू आता एकदा आधार कार्ड दिलं आणि काढून झालं विषय ते उचलत नाही का धान्य आम्ही गेलो तर स्वतः घेऊन येतो धान्य लगेच आम्ही अपडेट केलं परत आधार कार्ड अपडेट करूचा बट्टा आता आम्ही सकाळी गेलो 15 मिनिटाला लगेच येतो आम्ही धान्य घेऊन 10 वर्षांनी अपडेट करूचा 10 वर्षाचे आता ना अपडेट करूचा लागतं आधार कार्ड तुझा जर आधार कार्ड अपडेट करूचा ना तहसीलदार त्याच्यात जाऊ आधार कार्ड केंद्र थंयसर जाऊन अपडेट केलं आमचा मित्र एकदम जवळचो लवू परब तुका 10 मिनिटात करून देतो मित्र खास मित्र केव्हा ना राजेश पाटील म्हणा सांगायचं वेळ काढून नंतर जातो आता मी तालुक्यानी प्रॉब्लेम जाता रे रेशन कार्ड सगळं काय काय मिळणार ना मरे सगळं धान्य बिन त्याला लागणार पण आता ना कंपल्सरी आधार कार्ड अपडेट करू सगळ्या लोकांना सांगावा की आधार कार्ड कंपल्सरी अपडेट करूच लागतं आणि असं जर तुका कोण गावलो ना तर ती त्या काय सांग अपडेट कर तहसीलदार दोडामार्ग लवू परब कडे जायचं आणि आपण आधार कार्ड आपलं अपडेट करून घ्यायचं भाई टेन्शन घेऊ नको धान्य गावताला लगेच जात समजा करून घेऊ पहिली आधार कार्ड काढून अपडेट करून येतो आणि मग जाऊन फाल्यानंतर धान्य आणतो हा बरं केलं इतके टेन्शन घेऊ नको नमस्कार मित्रांनो तुमका महत्वाचं सांगायचं म्हटलंय की ज्यांची 10 वर्ष कंप्लीट झालेली आहेत म्हणजे आधार कार्ड काढून ज्यांका 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी एक सूचना की तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करा आणि त्या अपडेट करण्यासाठी दोडामार्ग येथील तहसील कार्यालय त्याच्यात आधार केंद्र असा सर आमचं मित्र आमचे जवळचे एकदम लवू परब यांच्याकडे जाऊन तुम्ही त्या आधार कार्ड आपला अपडेट करा आणि अपडेट करणं काळाची गरज आहे कारण का सगळीकडे आधार कार्ड ह्या कंपल्सरी केलेला त्यामुळे नक्कीच तुम्ही तहसील कार्यालयात जाया लवू परब यांच्याकडे जाऊन आपला आधार कार्ड अपडेट करा बरोबर ना बरोबर आणि सरकारी कामं असतील किंवा अजून काहीतरी कामं असतील त्या डॉक्युमेंटेशनसाठी आधार कार्ड सुद्धा कंपल्सरी केलेला आणि तर गरजेचं दहा त्यामुळे तुम्ही काय करा आणि आधार कार्ड अपडेट करा आधार कार्ड आता काळाची गरज आहे आणि 10 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आधार कार्ड करून त्या अपडेट करूकच व्हाया नाहीतर कसा एक कुपन आहे आपला धान्य जिथे आम्ही धान्य घेऊन जातो थैसर सुद्धा आपलं थंब लागता तो आधार कार्डकडेच अपडेट केलेला असता थैसर जर तो अपडेट करू नाही तर तुमका धान्य पण मिळत नाही त्याच्यामुळे आपण अपडेट करणं महत्त्वाचं आहे आपल्या दोडामार्गात आपले लवू परब आहात तहसीलदार कार्यालय येते आधार कार्ड केंद्र आहे तसाच इतर ठिकाणी पण प्रत्येक तालुक्यात एक आधार कार्ड केंद्र आहात आपल्या जवळच्या आधार कार्ड केंद्रात जाया तिथं जाऊन अपडेट करा तुमका सुरळीत होय पुढील
आयुष्यात त्याचा खूप वापर आहे आणि आधार कार्ड त्याच्यासाठीच बनवलेला हा. प्रत्येकाचा आधार कार्डच हा. गरजेचा आणि त्यामुळे सगळ्यांनी नक्कीच आमच्या दोडामार्ग तालुक्यातले जे ज्यांका कोण आधार कार्ड अपडेट करू होता त्यांनी नक्कीच तहसील कार्यालयात जाऊन भेटा. थंयसर लव परब त्यांच्याकडे जाऊन आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्या. सगळ्यांका ही विनंती. आणि डिसेंबरची शेवटची तारीख आहे, त्यामुळे लवकरात लवकर जाया आणि त्या अपडेट करून घ्या, कारण त्या गरजेचा बनलेला हा. बरोबर आणि नक्कीच करा. धन्यवाद. धन्यवाद.